वाजले तर बरोबर 8:30 वाजले. 2च तास फक्त झोपलो आहे. हे बघा म्हणून कंटिन्यू 80चा काटा लावलाय. ज्या कारणासाठी आपण या मार्गे आलो तो कारण हा बघा दिसला तुम्हाला, बांगडा. हॉटेलचे जे मालक आहेत इथे बघा. सर जी आपका नाम क्या? नेम? सुचिव्रता शेट्टी. पोट भरून जेवण झाला. त्या मालकानी पेमेंट घेतला ना आपल्याकडनं. आलो हे काय बॉर्डरला आलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले तर बरोबर 8:30 वाजलेत. मी 2च तास फक्त झोपलो आहे. लगेच उठलो तर बरोबर पार्टीचा फोन आलेला. मला बोलतो कि भाई किधर है? तो बॉर्डर पे हूँ अभी तक. चलो फिर आ जाओ. तो इतना जल्दी अभी तक पहुँचूंगा भी नहीं था. अभी इधर से कम 950 किलोमीटर बाकी आहे. तो बोला आराम से आ जाओ. चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. परत एकदा निघूया डायरेक्टली. ब्रश पण नाही केला. रनिंगमध्येच कुठेतरी नाश्ता भेटला तर तिथे नाश्ता करूया. मग पहिले आपल्याला बॉर्डरला गेलीत ना बरोबर 25 किलोमीटर होती. 25 ते 20 किलोमीटर ती बॉर्डर आहे कर्नाटक आणि गोव्याची. चला निघूया. चला निघालो पेट्रोलवरनं. उशीर नको व्हायला भाऊ. प्रत्येक कामाला आपला तेच असते. तुम्हाला माहिती आहे ना, आपला काम म्हणजे टाईम टू टाईम. झोप कमी असली तरी चालेल पण काम मात्र टाईम टू टाईम पाहिजे. बॉर्डरबरोबर अजून जवळपास आलेलो बॉर्डरच्या. आणि इथे बघा आपण बरोबर 3850 रुपयाचं डिझेल फुल केलं आहे. चला ना पैसे देऊया आणि पहिला लगेच कल्टी मारूया. आणि बाई इथनं पाटणा आलेलो आपण. ही बघा ही चेकिंग चालू आहे. सर्व ठिकाणी चेकिंग आहे. आता आपण ज्या ठिकाणी बॉर्डर क्रॉस केली त्या बरोबर कर्नाटकची हद्द होती. आणि तिकडे आपली गाडी थांबवलेली. त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये दारू वगैरे आतमध्ये कॅबिन वगैरे दारू वगैरे आहे का. तो मैं त्यांना बोलो मैं दारू वैसे मैं नहीं रखता हूँ मालिक, लेकिन मेरा कस्टम का माल है. मैं जा रहा हूँ तमिलनाडु. तो इधर से कैसा है? तो इधर से कैसा है मतलब मेरे को जो रास्ता पसंद है मेरे को उसी रास्ते से मैं जाता हूँ. त्याला बोललो भी नहीं वो ज़्यादा मत बात कर. बोलो मालिक ऐसा नहीं, जहाँ से खर्चा कम लगता है ना हम लोग वहीं से गुजरते हैं. अच्छा ओके. चला मग थोडासा ऊन लागतो तर कडक एकदम. कारवार पाठीमागे आता जस्ट नेव्हीचा बेस कॅम्प गेला आणि आता आपण बरोबर आता पोहोचलो बरोबर कारवारला. वाटलं तर बरोबर सकाळचे 10. पण एवढा कडक ऊन लागतोय ना, जाम म्हणजे जाम कडक ऊन लागतोय. तरी सुद्धा त्या साईडची काच ओपन ठेवली आहे. पाठची सुद्धा काच ओपन आहे आणि ही सुद्धा. आता काय 12च्या नंतर किती ऊन लागेल का माहित नाही. कडक एकदम. हा बघा सर्वात पहिला टोल लागला आपल्याला कर्नाटक मधला. आणि या उन्हामध्ये ना मला भरपूर झोप येते. ऍक्च्युली डोळे ना भरपूर दुखत आहेत. पंच्याहत्तर 80 78 75. मला मटेरियल जरा अर्जंट आहे बघा म्हणून कंटिन्यू 80चा काटा लावलाय. नाद करते का नाद करते पण वाया नाही जात आपली. आपण पळवायच्या नादात कंटिन्यू. हे बघा ना 80 to 80. घडी थांबायचं नाव नाही घेणार आता कुठेच नाही. आता सुरतकलला पोहोचलोय. 1 वाजलाय. पण मी आता 2 मिनिटं थांबलेलो गाडी चेक करायला. टायर एवढे तापलेत ना आणि तेवढा आपला स्पीड पण तेवढा बघा 80 75. आपला कंटिन्यू आता आपण बरोबर 3 तास आपण हाच स्पीड कंटिन्यू ठेवलेला आहे. 3 तास. भावांनो एवढी गाडी पळवतोय ना, नाही नाश्ता नाही
नाही चहा नाही, जेवण नाही, काहीच नाही खाल्लं आहे. खूप बिझी झालो मी यार या ट्रिपला. माझा इथून येण्याचा उद्देश म्हणजे एकच उद्देश आहे. तो तुम्हाला उद्देश आता पुढे गेल्यानंतर कळेलच मी इथून का आलो. आणि हा प्रवास करायसाठी मी यार खूप फास्ट प्रवास करतो यार. खूप म्हणजे खूप फास्ट प्रवास करतो. आणि काल आपण बरोबर संध्याकाळी निघालो आणि फक्त 2 तास झोपलो आहे. 24 तास कंप्लीट झाले आता. म्हणजे आता 4 वाजता बरोबर 24 तास कंप्लीट होतील. म्हणजे विचार करा एवढा फास्ट प्रवास केला आहे. आणि अक्षरशः झोप लय येते यार. पुष्कळ म्हणजे पुष्कळ. सुरतकल कर्नाटकमधलं एक सुरतकल आहे. आणि आता आपल्याला पुढे जाता बरोबर मँगलोर लागेल. हे बघा यासाठी आपण हे काम आपला न्यू मंगळूर पोर्ट ऑथॉरिटी. हे बघा गाडी बघा समोर दिसते बघा गाडी. फक्त 2 मिनिटाचं काम होतं. काम झाला आणि लगेच प्रवासाला निघालो परत आपल्या कोइंबतूरच्या या लोकेशनला. बघा हा सुरतकल आहे. आणि याच्या पुढे लागेल तर आपल्या बरोबर मँगलोर. त्याच्या आधी आपल्याला जेवायला बघूया भाऊ. भरपूर भूक लागली. नाश्ता नाही काय केला, काय नाही केला, चहा नाही पिला, पोट पूर्ण उपाशी आहे. पहिला जेवून घेऊया चला. हा जो पाठीमध्ये दिसतो तुम्हाला हा पेट्रोल पंप आहे. जरा पेट्रोल पंपमध्ये मस्त जरा फ्रेश वगैरे होऊया आणि नंतर मग जेवायचा कधी बघूया. हायवेलाच आहे एकदम पेट्रोल पंप. चला फ्रेश होऊया आणि मग पुढेच जेवायचा बघूया. काहीतरी प्लॅनिंग करूया चला. हो ना मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. एवढा ऊन आहे ना यार. लय त्रास होतो उन्हाचा लय म्हणजे लय. जरा फ्रेश झालो जरा बरा वाटला यार. तोंड उठला. शोधून दमलो पण भेटला पण हॉटेल बंद होता. आता काय द्यावा काळजी. काय भेटेल तिथे जेवून घेऊया मस्त भरून. वाटले आता 3:15 झाले. चला हा बघा हा बाजूलाच हायवे आहे. तुला जरा मस्त की पेट्रोल पंप आहे. तुला जरा फ्रेश पण होईल मस्त की. सगळ्यात फ्रेश झालं इथं मस्त की. चला पाठीमागे एक छोटासा हॉटेल आहे. बघूया तिथे काय भेटते जेवायला. व्हेज नॉनव्हेज काय असेल ते आपण खाऊया आणि जाऊया. चला हा बघा आपल्याला जायचं सरळ पण पहिला जेवून घेऊया. चला गाडी लावली इथे पार्किंगला. आपण या साईडनं आलेलो. हा बघा हा हॉटेल आहे. हॉटेलचं नाव बरोबर शिवसागर. इथे बघा मस्त फोटो दाखवलेले आहेत. त्यांच्या देवाचा हे दाखवलेलं आहे. इथे बैलगाडी शर्यत, इथे इडली चिकन वगैरे मस्त आहे की. बसव चला इथेच मस्त आहे की. हो हो आपण दिलेली ऑर्डर बरोबर. ॲक्च्युली राईस आणि इथे रस्सम भेटतो. आणि एक्स्ट्रा आपण घ्यायला गेलो 120 रुपये बांगडा आहे. आणि मोरी आपण मागे खाल्लेला. मोरी आहे इथे 180 रुपये. पहिला आपण बांगडा खाऊन बघूया हॉटेलची चव कशी आहे. बघूयाची टेस्ट कशी आहे. आता असं मँगलोर आता पाठीमध्ये सोडलं आपण. पुढे आपल्याला बॉर्डर लागेल. थालापडी काहीतरी आहे आय थिंक. भरपूर भूक लागली यार. 3:30 झाले कसे पण. तेव्हा बघतात बघा कसे. क्या हुआ है नाम क्या तेरा? प्रथम. तेरा नाम अच्छा ओके. हे बघा आपलं आलेलं जेवण. चिकन करी नो ओनली फिश करी. यस डन. एक बाउल आपलं जेवण आलं. मला जेवण दाखवतो. हे बघा यामध्ये राईस दिला आहे आणि भाजी मला असं वाटते. ही लाल चटणी, लोणचं आहे, ही खोबऱ्याची चटणी आणि आपला हा आवडता फिश. यावेळी बांगडा घेतला आपण. चला जेवायला घेऊया. ही आलेली आहे
कढी. आणि ज्या कारणासाठी आपण ह्या मार्गे आलो तो कारण हा बघा, दिसला तुम्हाला, बांगडा. मसाला खायची मजा ना ती वेगळीच आहे. नाच थोडा मस्त करपवून त्याला सांगितलं आधीच की करपा म्हणून. जेवायला मजा येणार पाहून. इथला मच्छीचा रस्सा आहे ना, टेस्ट आहे ती वेगळीच आहे. तर मागे आपण उडपीच्या पाठीमध्ये खाल्लेला, त्याच्यानंतर उडपीमध्ये खाल्लेला, आणि आता आपण खातोय ते डायरेक्टली बॉर्डरच्या जवळपासच आहे थालापडी. बघा हा आहे आपला मावरा, त्याला मध्ये ठेव्या. पहिलाच बाईट बघा. मजा ना जेवायला या. दिल खुश भाऊ. या बांगड्याची प्राईस आहे ना 120 रुपये बांगडा फ्राय, सिंगल फ्राय. बाकी हा जेवण आहे त्याचा 60 रुपये. जेवण पण टेस्टी भाऊ. या खोबऱ्याची चटणी बघा. आला खोबऱ्याची चटणी भारी लागते हो. आपण भाजी टेस्ट करूया. मला कमेंट करून सांगा ही कोणती भाजी आहे ती. इथे जेवायची इच्छा ना स्वर्गाहून. बांगडा तर खाल्ला ना मी, मसाला होता बा. इथला मसाला तो वेगळाच आहे. ते बांगड्याला फ्रायला लावतात ते काय ना कुठला होता. मला ॲक्च्युली चिकनचा रसा देत होता, मी त्याला बोलून नको भाई, मेरे को नहीं चाहिए चिकन का रसा, मेरे को ओनली फिश. ಬಾರಿ ಖುಷಿಯಾಗಿದೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯೂಟ್ಯೂಬರ್ ಅಂತ. ಹಿಂದಿ चिल्लर को बहुत खुश हो गया आपका मिलने. थैंक यू. गाँव किधर है? हाँ गाँव मेरा रत्नागिरी कोकण. तुझी जेवायची जी टेस्ट ती वेगळीच आहे, प्रश्न नाही ना तुला. मला जायचं होता कुठनं माहिती आहे, 4 नंबर हायवेने जायचं होता, पण मी रूट चेंज केला का हो. या रूटवरनं कमीत कमी मला असं वाटतं मी 3 महिन्यांत चाललो आहे. इच्छा होत होती, इच्छा. हा मावरा कधी खात नाही. याला म्हणतात प्रेम, फिश लवर. अजून प्रवास करायचा आहे. पुढचा प्रवास तर तुम्हाला अजून माहीत पण नाही, आपण कुठून कुठे जाणार ते. समजेल. भावनो आपलं जेवण तर चालू आहे हे बघा. आणि या हॉटेलचे जे मालक आहेत इथे बघा. सर जी आपका नाम क्या नेम? सुचिव्रता शेट्टी. अच्छा ओके. ये लोग एड्रेस क्या है इधर का? इधर उल्लाला कपकोट. अच्छा मैंगलोर सिटी से बाद में सिटी से आगे थोड़ा. अच्छा. और बॉर्डर कितना किलोमीटर पे? उधर से 4 किलोमीटर. कासरगोड हाईवे 6 किलोमीटर. 12 किलोमीटर. बॉर्डर से 3 किलोमीटर. अच्छा बॉर्डर से 3 किलोमीटर. ओके. और मैंगलोर से 10 किलोमीटर. तो ये इधर अगर किसको भी तुम्हाला जर जेवायचं असेल ह्या ठिकाणी, जेवण तर खूप छान आहे. ॲक्च्युली मी बांगडा थाळी घेतलेली आणि त्याच्यामध्ये खूप टेस्टी आहे भाऊ. त्याच्यामध्ये आपल्याला टोंडलीची, आणि टोंडली अशी आहे ना भाऊ, इथल्या शेतातली आहे टोंडली, आणि फुल फ्रेश आहे भाऊ, एक नंबर. खूप जेवण छान आहे. आणि जर तुम्हाला यायचं झालं बँगलोरपासून 10 किलोमीटर पुढे, कालापडी बॉर्डरपासून 3 किलोमीटर पुढे राईट हँड साईडला जेवायला या. शिवासागर
एक नंबर जेवण आहे. हा खुळा आपण पण जेवण घेऊ मस्त की यांनी आपल्याला भेट दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके ओके चला. हॉटेल तर खूप छान आहे बघा. या ठिकाणी आपण जेवलेलो इथे आणि मस्तपैकी व्हेंटिलेशन वगैरे मस्त पंखा वगैरे खूप छान आहे. आणि चलो थँक्यू सो मच. आपले ॲक्च्युली बिल झालेला पण त्यांनी बिल घेतला नाही आपला. इथेच आपले शेट माझ्या टेबलवरती बसलेले. पण बघा ना हा हायवे आहे. इथून आला तर बरोबर 10 किलोमीटरवरती हा हॉटेल आहे. आणि तिथून थालापडी बॉर्डर क्रॉस केल्यानंतर बरोबर 3 किलोमीटर ती राईट हँड साईडला म्हणजे अपोजिट साईडला हा हॉटेल आहे बघा. चला पोट भरून जेवण झाला. त्या मालकानी पेमेंट घेतला ना आपल्याकडनं. मी त्यांना बोलो ऐसा मत करो सरजी. तो बोलता नाही कुछ नहीं तो इधर आया म्हणजे त्यांच्या हिंदी बोलत होते. इधर आया हम लोग इधर खाना खाने के लिए हम लोग को बहुत अच्छा लगा. त्याने माझा नंबर वगैरे घेतला मोबाईल नंबर वगैरे. पोट जाम झाला आहे पण जरा आता ऊन जरा आता कवळा झाला ना आता जरा गाडी चालवायला मजा येईल. आता पुढे आपल्याला बॉर्डर लागेल. आपल्याला टीपी सुद्धा काढायची आहे. विसरलो यार मी टीपी काढायची होती. चला पटकन टीपी काढून घ्या बॉर्डरची. चला 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 चला. गाडीच्या खालना ना जरा आवाज येतोय काय माहित नाही. मला असं वाटते की स्टेअरिंगचा आवाज आहे का माहित ना. आलो आलो हे काय बॉर्डरला आलो. उडपी टोलवे प्रायव्हेट लिमिटेड थालापॅडी. चला पहिले ही बॉर्डर क्रॉस करूया. काय झालंय काय. केरल में आपका स्वागत है. एंट्री हो गई है मेरे भाई केरळ में. कासारगोड 32 आणि कन्याकुमारीला आपल्याला जायचंच नाही. आपल्याला जायचं कुठे माहिती आहे कोइंबतूरला. चला मग दाखवतो आता इथं कसा पळायचा डायरेक्टली तामिळनाडूमध्ये. चला भावनो हा बघा हायवे हा चालला डायरेक्टली कोझिकोडेला. बघा ही गाडी चालली आहे. हा तिथून येतोय. ॲक्च्युली झोप येते आहे. अंग पण दुखायला लागलं यार. झोप पण येते. तर अर्धा एक तास जरा पडूया का विचार करतोय. तर झोप उडाली तर मग इथनं जाऊया. त्याची पण चहा वगैरे इथे भेटते समोरच. चला अर्धा जरा पडूया नंतर पण निघूया इथनं. या अंग दुखायला लागला यार. हा मस्त पंखा लावलाय मस्त निवांत. जरा 2 तास जरा पडूया आणि नंतर निघूया. कारण भरपूर डोळे दुखतात आणि भरपूर अंग दुखतोय. चला रेस्ट करूया. शुभ संध्याकाळ मित्रांनो. 2 तास पावणे 2 तास चांगलं झोपलो आहे. आता बघा काळोख झालेला आहे. वाजल्या 7:30. हे बघा आपण गाडी इथे लावलेली पार्किंगला. आणि ही आहे गाडी MH42. बघा समोर मस्त की रेस्टॉरंट काहीतरी आहे. नाव पण काहीतरी वेगळा नाही त्याचं दिसतोय. चहा समोर भेटते तिकडे. चहा पिऊया. वाटते का माझी जरा झोप झालेली. हा 2 तास तरी डोळ्यांना दुखत आहेत. पण आता जरा कारण इथे केरळामध्ये भावांनो रात्रीचाच चालायची हे होते लक्षात ठेवा ताकद होते. दिवसाला नाही चालू शकत कारण भरपूर ऊन असतो आणि भरपूर त्रास होतो. चला ब्लॅक कॉफी. मस्त एकदम छान आहे. चला निघालो डायरेक्टली आपल्या पार्किंग मधनं. म्हणजे पार्किंग म्हणजे आपली VIP पार्किंग होती. अशी पण मेन हायवेला होती. अशी पण 2 तासाचा चांगला मस्त ब्रेक. खूप छान अशी बॉडी रिलॅक्स झालेली आपली. कारण एवढ्या प्रवासामध्ये आपण फक्त 2 तास फक्त आत्ता आणि सकाळी सुद्धा आपण आराम केलेला. चला आता थोडी गाडी जरा ओढूया. फ्रेश तर झालेलं असं पण.
कन्नूर सिटी. हो ना, तर बरोबर कन्नूर सिटी आपण क्रॉस करतोय. थोडासा ट्रॅफिक लागला पाठीमागे, कारण आता ऍक्च्युली इथे काही एंट्री बिंट्री असं काही हे नसते, नो एंट्री वगैरे. त्याच्यामुळे कसे आता मोठ्या गाड्या जास्त करून बाहेर पडल्यात, त्याच्यामुळे थोडा ट्रॅफिक लागतो. तर चला इथनं आता आपण इथनं गुळखाई जायचं, आपल्याला सरळ जायचं आहे. चला चला एकदा परत टॉपअप करू काय. चला तिसऱ्यांदा परत एकदा आपण डिझेल टॉपअप करूया. मी विचार करा असाल शर्ट बिट काढा, गरमीच एवढी होते. शर्ट काढायची रात्री सुद्धा विचार करा, इथे गरमी आहे. मग तर होणार ना भाऊ. हे काय HP इथं नको मारा मारा. पेट्रोल पंप इंडियन ऑइलचे किती रुपये डिझेल आहे? 83.91. थर्ड टाइम डिझेल फुल करतोय आपण. हां 83.91. आधी टाकला 4,600, त्याच्यानंतर टाकला 3,3400, म्हणजे सॉरी 3,3400 रुपयाचा. आणि आता किती जातं का माहीत नाही. आता ऑलमोस्ट 3,000 पर्यंत गेलं, म्हणजे 34 लिटर गेलं आहे. गोव्यामध्ये केलं टॉपअप आपण. तर आता आपण इथपर्यंत म्हणजे किती लिटरमध्ये आपण इथे आलो बघा. 36 लिटरमध्ये आपण इथे प्रॉपर आलेलो आहे बघा. 36च्या वरती गेलेला. हां 36-37. आणि किती चालले माहिती आहे नाही का तिकडे. चला ना पैसे देऊया. हे बघा लास्ट 3100 रुपये होतील. मित्रांनो बघा हा हायवे, आणि आपण हायवेलाच लावले गाडी इथे पार्किंगला, कारण हा पाठचा रोड बंद आहे, त्याच्यामुळे इथे पार्किंग केलेत. पाठीमागे सुद्धा गाड्यात भरपूर. आता वाजत आहे तर बरोबर 1 वाजला आहे. तर जरा आराम करूया, कारण आपण सकाळी निघालो बरोबर 8:45 वाजता. नॉनस्टॉप आपण इथे आलो आहे. पुढे तर बरोबर कोझीकुडे आहे. आता आपल्या इथं जो प्रवास आहे तो वेगळा असणार आहे, म्हणजे वेगळा रूट असणार आहे डायरेक्टली कोइंबतूरसाठी. आता इथे आराम करूया आणि अर्ली मॉर्निंग म्हणजे 5 वाजता इथं निघूया, कारण मला भरपूर झोप येते. मित्रांनो बाय बाय, गुड नाईट.